इराणमध्ये गेल्या 19 दिवसांपासून सुरू असलेल्या देशव्यापी आंदोलनात रक्ताचा पूर वाहायला लागला। सरकारी आकडेवारीनुसार हिंसाचारात 5,000हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला। यात 500 सुरक्षा रक्षकांचाही समावेश आहे। विशेषतः कुर्दबहुल भागात सर्वाधिक जीवितहानी झाली। सरकारने यामागे इस्रायल आणि परदेशी शक्तींचा हात असल्याचा खळबळजनक आरोप केलाय। सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी मालमत्तेचं अतोनात नुकसान झालं। हिंसाचारात 5,000हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला। मृतांमध्ये सुरक्षा दलाचे 500 जवान शहीद झाले। कुर्द भागात सर्वाधिक जीवित आणि वित्तहानी झाली। इस्रायल आणि परदेशी संघटनांवर गंभीर आरोप सरकारने केले। सशस्त्र गटांना परदेशातून शस्त्रास्त्रांचा पुरवठा होत असल्याचा आरोप केलाय।